राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळीच भेट झाली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे सकाळी पोहोचले। 8च्या सुमारास ते भेटीसाठी पोहोचले। ही भेट अचानक होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना मोठं उधाण आलं। ही भेट नेमकी कशासाठी होती, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती या संदर्भात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या। मात्र छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। राज्यात सध्या रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचा मुद्दा गाजतोय आणि रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे। त्यानंतरही मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला। त्यामुळे या संदर्भात देखील राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात पाहणी केली होती आणि हाही मुद्दा आजच्या चर्चेचा भाग होता अशी माहिती समोर येते। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया ही भेट नेमकी कशासाठी होती, कशी ही सगळी भेट झाली। आज सकाळीच ही एक मोठी राजकीय वर्तुळातली भेट म्हणता येईल। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी 8 वाजताच भेट घेतली। वर्षा निवासस्थानी राज ठाकरे या भेटीसाठी पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात ही भेट होती अशी चर्चा। तर रिक्षा टॅक्सी चालकांचा मराठी सक्तीकरणाचा सुद्धा मुद्दा होता। नेहमीच मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे मुद्दे हातात घेतात आणि त्यातला हा मुद्दा। तर मुंबई गोवा महामार्गाची नुकतीच त्यांनी पाहणी केली होती, त्या दुरवस्थेचा रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला। त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात आपल्याला माहिती आहे। ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना रस्त्याच्या संदर्भातलं, आणि ते स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना कोकणवासियांना कसा दिलासा देण्यात येईल यासाठी प्रयत्न करून म्हणून सांगितलं। त्यात काय झालं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय। मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले। आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात। त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत। जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील। आता तुम्ही चालला आहे दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल। देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही। आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली। आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल, कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। हा, एवढं मात्र आश्चर्य की राज ठाकरे सकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचले। तेवढ्या सकाळी सकाळी आल्याबद्दल राज ठाकरेंचं मनापासून अभिनंदन।